वरी वरी जना ते अभ्यर्चिता वंची, तो जाण पा अज्ञानाची खाणे येथ. आणि वनी वनी विचारे, तेथ जळती तैसे संगमे स्थावरे, तैसे जयाचीने आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे, ते साबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारकोजे. तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे. आणि फुंके भाता फुगे, रेचिलिया सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे चढे ओहटे. पडली वारयाचिया वळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळखे तैसा स्तुती वेळे. निंदा मोटकी ऐके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारेनी शोखे, चिखलू जैसा. तैसा मानापमानी होय, तो कोंढीची उर्मी न साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. आणि जयाची ये मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा विठी, वाचा दिठी, अंगे मिळे जिवे पाठी, भलतया दे. व्याधाचे चारा चालणे, व्याधाचे चारा घालणे, तैसे प्रांजळ जो गावणे, चांगाची अंतःकरणे विरू करी. मार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. अज्ञान तयाची ठाई, ते ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्य मानी. सत्य आणि मानी. गुरु थांबू हं, थांब, आपण थांबू इथे. हो. बरं, आता या ज्या सगळ्या ओव्या आहेत, तर आपण आता हा कुठला विषय बघणार आहोत? अज्ञान. आतापर्यंत भगवंतांनी सांगितलं ज्ञानाची लक्षणं, आणि आता अज्ञानाची लक्षणं सांगणार आहेत. तर आपण जे श्लोक सगळे बघितले होते, कमालित्वम, अदंभित्वम, बरोबर, त्या सगळ्या श्लोकांचं उलट वर्तन कसं असतं, आता आपण ते बघणार आहोत. तर म्हणून पहिले काय म्हटलंय? आंग वरी वरी चर्ची, जना ते अभ्यर्चिता वंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. आणि वन्ही वनी विचरे, तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसे जयाचेनी आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे, ते साबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारकुजे. तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे. त्याचं जगणं म्हणजे हिंसा असते. तर तो कसा असतो? तर स्वतःच्या अंगाला भस्म, गंध वगैरे लावतो. पण कसं लावतो? लोकांना बरोबर दिसेल असं लावतो. जर आपण गंध लावलं आणि बघणारा कोणीच नाही, मग कशाला गंध लावायचा? आज नको लावायचा गंध. म्हणजेच काय? सगळं जे दाखवणं असतं, जे काही त्याचं वागणं असतं, ते सगळं दुसऱ्या लोकांना दाखवण्यापुरती असतं. म्हणजे कशासाठी? तो त्यांना फसवणार, मग लोक त्यांची पूजा करणार, आणि मग त्याला बरं वाटणार, किंवा मग तो त्यांच्याकडनं पैसे किंवा अजून पण काय काय करून घेऊ शकतो. म्हणून हे सगळं आहे त्या व्यक्तीचं वागणं. आणि पुढे काय म्हटलंय? वन्ही वनी विचरे, तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसेनी जयाचेनी आचरे जगा दुःख. की रानात लागलेल्या वणव्याने वृक्ष आणि इतर प्राणी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडतात, तसे ज्याचे आचरण सर्व जगाला तापदायक असते. म्हणजे हा व्यक्ती जिथे कुठे जाईल तो सगळ्यांना तापच देईल. आणि असं पण नाही की आपल्या मित्रांना चांगला आणि आपल्या शत्रूंसोबत खूप जास्त वाईट. तो सगळ्यांनाच तापदायक आहे तो व्यक्ती. मग पुढे म्हटलंय, तो सहज काही बोलला तरीही ते तीक्ष्ण हत्याराप्रमाणे मनावर घाव करणारे, आणि त्याचे सर्व बेत हे विषाप्रमाणे घातकी असतात. काही प्लॅन बनवला तर चुकीचाच बनवेल, काही बोलला तर असं बोलेल की चार चौघांना ते खुपेल मनामध्ये. असं अजिबात वागू नये, पण तो व्यक्ती असाच वागतो. त्याच्या ठिकाणी खूप अज्ञान असते. म्हणजेच काय? तो अज्ञानाचा ठेवा आहे. त्याचं जगणं म्हणजे हिंसेचे आश्रयस्थान आहे. आणि भुंके फाता फुगे, रेचिलिया सवेची उफगे, तैसा संयोग वियोगे चढे वोहटे. पडली वारयाचिया वळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे. निंदा मोटकी ऐके, आणि कपाळ धरून ठाके,
थेंबे विरे वारेनी शोखे चिखलू जैसा. तो कसा असतो? चिखलासारखा असतो. खूप पाणी पडलं की चिखल वाहून जातं. तसा की वारा भरला म्हणजे भाता फुगतो, सोडला की रिकामा पडतो. त्याप्रमाणे इच्छित वस्तूच्या लाभाने किंवा अथवा हानीने आनंदी अथवा दुःखी होतो. म्हणजे कसं, आपण जसं भक्तांचं बघितलं होतं की भक्तांच्या आनंदाला कुठल्याही गोष्टीचं कारण नव्हतं. ते नेहमी आनंदित होते. भगवंत ज्या ज्या प्रकारे ज्या ठिकाणी ठेवेल त्या ठिकाणी ते एकदम भलं मानत होते. परंतु हा व्यक्ती कसा वागतो? चांगलं वाटलं की एकदम फुगून जातो. काहीतरी चुकीचा प्रसंग आला की एकदम घुरबळून जातो, पडतो पूर्ण खाली. असं त्याचं वागणं असतं. कसं होतं अजून? वाऱ्याच्या भोवऱ्यामध्ये धूळ सापडली की ती उंच उडते. त्याप्रमाणे कोणी स्तुती केली तो आनंदाने उडू लागतो. थोडी जरी कोणी निंदा ऐकली की डोकं धरून बसतो. अशी थेंबाने विरघळणाऱ्या व वाऱ्याने सुकणाऱ्या चिखलासारखी त्याची स्थिती असते. म्हणून हा चिखलामधला अवगुण आहे की तो बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून डायरेक्टली कनेक्टेड असतो. जसं बाहेरचं सिच्युएशन तसं याचं बिहेवियर. आता पुढे माऊलींनी म्हटलंय, तैसा मान अपमानी होये, जो कोणीची उर्मी न साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. आणि जयाची या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. की सगळ्यांसोबतचं वागणं वेगळं, आतमधले विचार एकदम वेगळे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो आतल्या गाठीचा व्यक्ती, तो तसा असतो अज्ञानी व्यक्ती. कार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. अज्ञान तयाची या ठाई, ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्य मानी. की म्हणजे ज्याच्या मनामध्ये गाठ असते, आतल्या गाठीचा, ज्याचे बोलणं पाहणं वरून वरून मोकळ्या मनाचं असतं, पण अंगाने एकाला मदत करतो आणि नंतर दुसऱ्यालाच मदत करतो. म्हणजे एकटा कोणाचाही तो असा लॉयल म्हणून अजिबात नाही. पारध्याने सावजाला चारा घालणं हे जसं असतं. म्हणजेच काय? की आपल्या बोलण्यातनं तो लोकांना चारा घालतो. एखादा व्यक्ती असेल ज्याच्याकडे एकदम फेक प्रॉडक्ट आहे, त्याला ते फेक प्रॉडक्ट लोकांना विकायचं आहे, मग तो काय करतो? लोकांना अशा तरीकेने बोलतो की त्यांना वाटेल की हे खूपच छान आहे. ते त्यांना विकत घेतल्यावरती कळतं हे सगळं चुकीचं आहे म्हणून. तसंच हा अगदी त्यांना चारा घातल्याप्रमाणे त्यांच्याशी बोलतो. पारध्याने सावजाला चारा घालणं हे जसं असतं, म्हणजे वरून प्रामाणिकपणाचं आणि सरळपणाचं, पण आतून मात्र घात करण्याचं. त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्याला पोसणे किंवा सांभाळणे हे सरळ असते किंवा दिसते, पण प्रांजळपणा आणि आतून मात्र सज्जनाची तो नेहमी वैर करतो. हे कसं असतं? तर शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते, अथवा पिकलेली लिंबोळी वरून सुंदर दिसते पण आतून मात्र कशी असते? कडू असते. बरोबर. तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगलं असतं, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान साठवलेलं आहे असे समज, यात काहीही खोटे नाही, अगदी सत्य आहे. आणि आता आपण जाऊ पुढल्या ओव्यांवरती. 673 ते 685. कोण म्हणेल? मी म्हणतो, हा म्हणा, वासुदेव. आणि गुरुकुळी लाजे, जो गुरुभक्ती उमजे, विद्या घेऊन माझे गुरुसीचे जो, तयाचे नाव घेणे, ते वाचे शूद्रा न होणे, परी घडले लक्षणे बोलता ये. आता गुरु भक्तांचे नाव घेऊ, तेने वाचे प्रायश्चित्त देवो. गुरु सेवका नाव पहाहो, सूर्य जैसा, ते तुले निपांगू पापाचा, निस्तरेल हे वाचा. जो गुरुतल्पगाचा नामी झाला, हा ठायवरी, तया नामाचे भय हरी. मग म्हणे अवधारी, आणिके चिन्हे, तरी अंगे कर्मे ढिला.
जो मने विकल्पे भरला, अडवींचा अवगळला कुहा जैसा, तया तोंडी काठी वडे, आतून नुसती हाडे, अशुची तेने पाडे, सबाह्य जो, जैसे पोटा लागी सुणे, उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे नेणे, द्रव्या लागी, या ग्रामसिंहाचिया ठाई, जैसा मिळणी ठावो अठावो नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारिना, कर्माचा वेळू चुके, का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी, पापी जो निसुगू, पुण्याविषयी अतिनिलागू, जयाचिया मनी वेगू, विकल्पाचा कुठपर्यंत म्हणू? हा, इथपर्यंतच विकल्पाचा. नाही, 85 पर्यंत, म्हणजे मुंगी चेनी, मुंगी ये चेनी. तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा, वित्ता शेते आणि स्वार्थे अळमाळे, व धैर्यापासून चळे, जैसे सोने बीज ढळे, मुंगी ये चेनी, पाहो सूदलिया सवे, जैसे थिल्लर चालवे, तैसा भयाचे नावे, गजबजे जो. हा, आपण थांबू इथे आता. बरं, तर अम, अजून आता या ज्या ओव्या आहेत ना, या ओव्या थोड्या जरा स्पेशल आहेत. इथे काय आहे की माऊली किती काळजीपूर्वक ज्ञानेश्वरी सांगतात. त्यांना मुखातून घडणाऱ्या प्रत्येक कर्माबद्दल त्यांना किती ज्ञान आहे, हे आपल्याला या येत्या ओव्यांमधनं कळतं. की एखादा व्यक्ती जो गुरुची निंदा करतो, त्या व्यक्तीबद्दल बोलणं सुद्धा पाप आहे. त्याच्यामुळे ते त्या गुरुनिंदकाबद्दल बोलतात आणि लगेच म्हणतात की आपण एकदा गुरु भक्तांचं नाव घेऊ, म्हणजे आपलं ते गुरुनिंदकाचं जे केलेलं पाप आहे ते आपलं निरेल. आणि मग पुढे वर्णन करायला सुरुवात करतात. या सगळ्या वर्णनामध्ये ती गुरुनिंदा म्हणजे किती महत्वाची आणि किती खालच्या दर्जाची आहे, हे आपण बघू शकतो. आणि याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? आता आपण तर काही कोणी गुरुकुलात जात नाही. आपले गुरु म्हणजे कोण? आपण ज्यांच्याकडनं शिकतो ते आपले गुरु. मग आपले टीचर्स म्हणा, किंवा आपण कोणाकडनंही शिकत असू काही पण, ते झाले आपले गुरु. मग त्या गुरूंची आपण निंदा कधी करायची नाही. माऊलींनी आपल्याला आत्ताच शिकवलं. आता हे ओव्या बघा. आणि गुरुकुळी लाजे, म्हणजे गुरूंचं नाव सांगायला त्याला लाज वाटते. जो गुरु भक्ती उभजे, उभजे म्हणजे त्याला त्रास होतो गुरुंची भक्ती करायला किंवा त्यांची सेवा करायला. विद्या येऊनी माझे गुरुसीची जो, की थोडीशी विद्या आली की गुरूंसमोर जाऊनच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. त्याची उभी बघा पुढे. तयाचे नाम घेणे, ते वाचे शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता ये. आता माऊलींनी तेव्हाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे की शूद्राच्या हातचं अन्न खाणं, त्याप्रमाणे हे पाप माझ्या मुखातून घडलं. पण तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर मला सांगावंच लागेल, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता गुरुभक्तांचे नाव घेतो, तेणे वाचेसी प्रायश्चित्त देवो, गुरुसेवका नाव पावो सूर्यू जैसा. की म्हणजे गुरु भक्तांचं नाव म्हणजे काय औषध सारखं झालं. म्हणजे पटकन अँटीबायोटिक घेतलं असं आपण, काहीतरी डेमॉन्स्ट्रेशन करताना चुकून काहीतरी इन्फेक्शन झालं असेल, असं आपल्याला माऊलींनी सांगितलं. त्यांनी सांगितलं कसं की गुरुसेवक कसे असतात? सूर्याप्रमाणे असतात. आणि सूर्यामुळे काय होतं? सूर्य हा सगळ्यात मोठा अँटीबायोटिक आहे. की आपल्या पृथ्वीवरती रात्रीच्या अंधारामध्ये जे जे काही विषाणू कीटाणू हवेमध्ये निर्माण होतात, सकाळचे जेव्हा सूर्याचे किरण येतात तेव्हा ते सगळे नाश पावतात, सगळे मरतात. आणि नवीन नवीन फुलं फुलायला सुरुवात होते. म्हणजेच पॉझिटिव्हिटी असते. म्हणून त्यांनी गुरुसेवकाचं नाव घेतलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, येतुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा, जो गुरु तल्पगाचा नामी झाला. तल्पग म्हणजे निंदा करणे, गुरु तल्पग म्हणजे गुरुची निंदा करणे. म्हणून गुरु तल्पगाचं नाव घेऊन जे माझ्या हातातनं कर्म घडलं, त्याचं निष्फल होण्यासाठी मी यांचं नाव घेतलेलं आहे.
हा ठायवरी तया नामाचे भय हरी मग म्हणे अवधारी आणिके चिन्हे. म्हणजे बघा, त्यांनी 73 पासून ते 77 पर्यंत ओव्या कशावर खर्च केल्या? या पूर्ण प्रोटोकॉल वरती त्यांनी खर्च केल्या, घालवल्या. कशासाठी? म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की हे किती सिरियस आहे. बरं, आता पुढे बघा. तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवीचा अवगळला कुहा जैसा. म्हणजेच काय की जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो जणू आड रानातील गाळाने भरलेली विहीर असतो. त्या विहिरीमध्ये काही कामाचं नसतं, सगळं नुसता कचरा असतो. तसा हा व्यक्ती आहे. तया तोंडी कांटी वडे आंतू नुसती हाडे अशुची तेणे पडे सबाह्य तो. म्हणजे बाहेर काय असतात? काटेरी सगळे कुंपणं असतात. आतमध्ये काय असतं? नुसतं मेलेल्या लोकांची झाडं, तिथे हाडं पडलेली असतात त्या विहिरीमध्ये. तशी विहीर म्हणजे हा व्यक्ती, हा अज्ञानी व्यक्ती. जैसे पोटा लागी सुणे उघडे झांकले न म्हणे तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. म्हणजे जसा कुत्रा, आता एखादा व्यक्ती जो असेल, त्याला जर कोणी असा रस्त्याने चालताना बाहेर ठेवलेला वडापाव दिसला, त्या व्यक्तीला कितीही वडापाव आवडत असला तरी तो उचलून खाईल का? नाही खाणार. कारण त्याला दिसतंय की हे उघड्यावरचं अन्न आहे, आपण खायचं नाही. पण कुत्र्यांना तसं नसतं. कुत्र्यांना कुठलंही खाणं कसंही चालतं. म्हणून हा जो व्यक्ती असतो, याचं पण तसंच वागणं असतं की हे जे धन आहे ते आपलं आहे, दुसऱ्याचं आहे. प्रॉपर्टी आपली आहे, दुसऱ्याची आहे, त्याला काही फरक पडत नाही. तो सगळ्यांचं सगळं काही हिसकायला बसलेला असतो. या ग्रामसिंहाची या ठाई, ग्रामसिंह म्हणजे कुत्रा, या ग्रामसिंहाची या ठाई जैसा मिळणी ठावो आठावो नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारिना. की कुत्र्याला संग करण्याला जशी अयोग्य अयोग्य किंवा जागा यांचा काही विचार नसतो, त्याप्रमाणे याचे सुद्धा स्त्रीबद्दल तसेच विचार असतात. कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते जया न दुःखे जीवा माझी. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म जे असतात, की आंघोळीला जाणं, स्वतःला नीटनेटकं ठेवणं, या गोष्टींबद्दल त्याचा फार तिटकारा असतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, कॉलेजमधले जी मुलं असतात जे नेहमी राहतात हॉस्टेलमध्ये, त्यांच्यामध्ये तर स्पर्धा लागते. यांनी 4 दिवस आंघोळ नाही केली आहे, दुसरा म्हणतो मी 15 दिवस आंघोळ नाही केली आहे, मग तिसरा म्हणतो की मी गेले 6 महिने शेव नाही केलाय. मग कोण सगळ्यात जास्त आळशी, यावरती त्या हॉस्टेलमध्ये सगळ्या स्पर्धा सुरू असतात, ज्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून ही ओवी बघितल्याबरोबर माझ्या समोर ते हॉस्टेल असं निर्माण झालं. म्हणून तुम्हाला सांगत होतो की कर्माचा वेळू चुके नित्य नैमित्तिक ठाके तो जया न दुःखे जीवा माझी. म्हणजेच काय की आपलं नित्य नैमित्तिक कर्म चुकलं की आपल्या मनाला दुःख व्हायला पाहिजे, की आपली आज अंघोळ नाही झाली, तसंच फिरतोय, बरं वाटत नाहीये. ते दुःख जरी होत असेल तरीही म्हणता येईल की आपल्यामध्ये थोडंसं ज्ञान आहे. दुःख होत नसेल तर आपण मग चुकीच्या कॅटेगरीमध्ये चाललो हळूहळू. अं, पापी पापी जो निसंगू पुण्याविषयी अनिती लागू जयाची या मनी वेगू विकल्पाचा तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. वित्ता शेत म्हणजे काय? शेत कसं असतं? सारखं वाढत असतं. आणि वित्त शेत, वित्त म्हणजे धन किंवा संपत्ती. तर ज्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कितीही संपत्ती आली तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, ते शेत नेहमी वाढत असतं. म्हणून त्याला माऊलींनी काय शब्द दिलाय? वित्त शेते. छान शब्द दिलाय माऊलींनी तिथे, वित्ता शेते. तो कसा व्यक्ती आहे? तो केवळ अज्ञानाचा पुतळा आहे असे समज. धनाच्या आशेपुढे त्याला पाप पुण्य काही दिसत नाही. आता पुढची उपमा अतिशय सुंदर, आणि एका मुंगीच्या हातामध्ये किती बळ असेल हे आपल्याला ते दाखवते. पुढची उभी आहे. आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून चळे जैसे तृणबीज ढळे मुंगिये चेनी. माऊलींचा मुंगींचा फार अभ्यास आहे. त्यांनी
अजून पण म्हणतात ना, मुंगी उडाली कुठेतरी, कुठे? आकाशी. आकाशी. म्हणून इथे पण त्यांनी मुंगीचा परत उदाहरण दिलंय. त्यांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे गवताचं बी ठिकाणावरून हलण्यासाठी मुंगीचंही बळ पुरं होतं, तसं थोडा जरी स्वार्थ हानी झाली तरीही त्याच्या मनाची शांती ही हलते. मग याच्यावरनं आपण काय शिकायचं आहे? की जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा आपलं मन किती अचळ असू शकतं हे आपण आपल्याला बघायचं आहे. जर आपलं मन अचळ असेल, मग आपण त्या अज्ञानापासून दूर आहोत आणि आपण ज्ञानी वर्गामध्ये जातो आहोत. पण लहानसं काहीतरी नाही मिळालं आणि आपलं मन पूर्णतः दुःखित झालं, तर मग आपल्या त्या गवताचं बी त्या छोट्याशा मुंगीनी हलवलं. इन इंग्लिश त्याच्यासाठी पुस्तक पण लिहिलेलं आहे, हु मूव्ड माय चीज. अतिशय चीज. सुंदर पुस्तक आहे. कोणी हम्म. वाचलंय का ते पुस्तक, हु मूव्ड माय चीज? खूप माहितीये मला. माहिती आहे ना? हो, खूप सुंदर, अतिशय सुंदर. त्यामध्ये एक स्टोरी आहे. स्टोरी आहे की लहान लहानशे एवढे एवढेसे उंदीर असतात आणि माणसं पण असतात आणि त्यांना हम्म. फ्रीमध्ये रोज चीज मिळत असतं. मग एका दिवशी जाऊन कळतं की त्यांचं चीज येणं हळूहळू कमी झालंय आणि एका दिवशी तर पूर्ण बंद झालाय. तर त्यांच्यापैकी जो एक उंदीर असतो आणि एक जो माणूस असतो, तो इतकं सगळं फ्री चीज खाऊन खाऊन त्याची हार्ड वर्क करायची सवय पूर्णतः गेलेली असते. त्याला चालता पण येत नाही. त्याच्यासोबतचा जो दुसरा माणूस असतो तो म्हणतो, मी चाललोय चीज शोधायला, तू येणार आहे का? तो म्हणतो, नाही नाही नाही, तुला जर मिळालं ना तर अर्ध कट करून मला पण घेऊन ये, मी इथे बसून खाईन. मग तो माणूस बाहेर निघतो घराच्या आणि हळूहळू हळूहळू शोधत शोधत जातो. तर त्याला मिळतं, एक एकदम मोठी चीजची फॅक्टरी त्याला मिळते आणि ते असंख्य प्रमाणात चीज असतं. आणि मग तो म्हणतो की त्याचे ते दोन उंदीर मित्र त्याला विचारतात की तुमचा दुसरा माणूस मित्र कुठे आहे? तो म्हणतो तो तिथेच बसलाय, अजून तो तसाच मरणार भुकेला, तो काही हलणार नाही. तर म्हणजेच ते हम्म. चीजचं उदाहरण म्हणजे काय, तर आपला कम्फर्ट लेवल, की ज्या गोष्टी कम्फर्टेबल. आपल्याला न मागता, न काही हिंमत करता, न काही मेहनत करता मिळत जातात, आपलं त्याच्यासाठी महत्व कमी कमी होत जातं. मग एका दिवशी ती गोष्ट कमी व्हायला लागते, ते आपण पटकन शोधायला पाहिजे की हे काहीतरी चेंज होत आहे. ते जे काही करू शकतात ते कुठल्याही सिच्युएशन मध्ये जगू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात. जे लोक हे नाही करू शकत, आणि आता इथे डायरेक्ट एक्झाम्पल कुठलं आहे माहिती आहे का? सगळ्या आय टी कंपन्यांचं. जेव्हा आय टी कंपन्यांमधल्या लोकांना फायर करणार असतात, तेव्हा ते तसंच ते चीज हळूहळू कमी होत जातं. त्यांना सिमटम्स दिसत असतात. ज्या लोकांना कळतं की इथलं चीज संपत आलाय, ते बरोबर तिथनं बाहेर जातात वेळच्या वेळी. ज्या लोकांना नाही दिसत ते तिथेच बसतात आणि एका दिवशी त्यांच्या हातामध्ये लेटर येतं की तुमचा उद्यापासून जॉब संपला. म्हणजे अगदी ते हु मूव्ड माय चीज हे पुस्तक थरारदायक पुस्तक आहे, थरारक पुस्तक आहे ते. त्याच्यामुळे तृणबीज ढळे मुंगी चेनी, 85 क्रमांकाची ओवी. पुढची ओवी जी होती ती होती, पावो सूद लिया सर्वे, जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचे नावे गजबजे जो जो. म्हणजे डबक्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर जसं त्यातलं पाणी गढूळ होतं, तसं भीतीचं नाव काढताच तो घाबरा घुबरा होतो. म्हणजेच काय, की बाहेरच्या सिच्युएशन नुसार हा व्यक्ती पण चेंज होत राहतो. तर आता मी एक एक ट्रेनिंग अटेंड केलं होतं, एक मोटिवेशनल स्पीच मी अटेंड केलं होतं. त्यामध्ये त्या व्यक्तींनी खूप सुंदर उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण तुमच्यासोबत शेअर करतो. तर अमेरिकेमध्ये या गोष्टी जास्त असतात, तिथलं उदाहरण आहे. तर रूम्समध्ये दोन प्रकारची यंत्र लावलेली असतात. एक असतं थर्मोमीटर, आणि थर्मोमीटर काय असतं, त्यामध्ये पारा असतो. जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसा पारा वर जातो. दुसरं दुसरं, एकच मिनिटं मी आलोच.
हा, तर मी काय सांगत होतो? हा, थर्मोस्टॅट आणि थर्मोमीटर. तर हम्म. एक असतं थर्मोमीटर, की रूम मधलं टेम्परेचर वाढलं की थर्मोमीटर वर जातं. थर्मोस्टॅट काय असतं, की ज्या वेळी रूम मधलं टेम्परेचर वर जातं तेव्हा ऑटोमॅटिक तो एसीचं टेम्परेचर कमी करतो आणि टेम्परेचरला कमी आणतो. तर आपण नेहमी थर्मोस्टॅट असलं पाहिजे, थर्मोमीटर नाही. थर्मोमीटर असेल तर काय होईल, की आजूबाजूचे सगळे भांडतायत तर हा पण भांडायला लागला, म्हणजे झालं थर्मोमीटर. थर्मोस्टॅट म्हणजे काय होईल, की आपल्याला दिसतंय की आजूबाजूची सिच्युएशन सगळी कमी कमी किंवा वाईट होत चालली आहे. आपण कंट्रोल घेऊन आपण त्याला वेळेवर आणणं, व्यवस्थित करणं, मग आपण बनवू थर्मोस्टॅट. म्हणून या हम्म. दोन प्रकारच्या डिव्हायसेस कडनं खूप छान शिकण्यालायक असतं. बरं, तर आता आपण पुढे जाऊयात. 687 क्रमांकाची ओवी पासून 700 क्रमांकाच्या ओवी पर्यंत. कोण म्हणेल? मी सिक्स वाचते. हा 687 पासून 700. मनोरथांची या धारसा, वाहणे जयाची या मानसा, पुरी पडला जैसा दुधिया पाही, वायूचेनी सावाय धो दिगंतरा जाय, दुःख वार्ता होय तैसे जया, वाऊधणाची या परी, जो आश्रो काहीच न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे, का मातरिय सरडा, उडती बुडुक उडती शेंडा, हिंडण वारा कोरडा तैसा जया, जैसा रोविल्या विणे, रांजणू थारू नेणे, तैसा पडे ते राहणे, एरवी हिंडे, तयाच्या डाई उदंड, अज्ञानासे वितंड, जो चांचल्ये भावंड मर्कटाचे, आणि पैगा धनुर्धरा, जयाची अंतरा, नाही बुढावारा संयमाचा, लेंडी आला लोंढा, न मनी वाळूचा वरवंडा, तैसा निषेधाची तोंडा, बिहे नाजो, व्रता ते आडमोडी, स्वधर्मो पाय ओलांडी, नियमाची आश तोडी, जयाची क्रिया, नाही पापाचा कंटाळा, नेणे पुण्याचा जिव्हाळा, लाजेचा पेंडवळा म्हणून घाली, कुळेसी जो पाठमोरा, वेदाज्ञेसी दोरा, कृत्याकृत्य व्यापारा, निवडून नेणे, वसू जैसा मोकाटू, पारा जैसा अपाटू, फुटला जैसा पाटू निर्जनी, आंधळे हातीरू मातले, का डोंगरी जैसे पेटले, तैसे विषयी सुटले चित्त जयास, वही उभधडा काय न पडे, मोकाटू कोणा ना तुडे, ग्रामद्वारींचे आडे, नोलांडी कोण. हंडी कोण? उत्तम. तर आता पुढे काय त्यांनी उदाहरण दिलंय? पुढचं उदाहरण आहे की त्या व्यक्तीचा कसा स्वतःवरती अजिबात कंट्रोल नसतो तसा. तर आता पुढे बघा. मनोरथांची या धारसा, वाहणे जयाची या मानसा, पुरी दडपडीला जैसा दुधिया पाही. म्हणजे पुरामध्ये पडलेला भोपळा जसा गटांगळ्या खात वाहत जातो, तसे मनोरथाच्या धारेबरोबर ज्याचे मन वाटेल तिकडे धावत सुटते. म्हणजेच काय, की एक आपण खूप महत्वाची एक क्वालिटी बघितली होती भक्तांची किंवा ज्ञानी लोकांची, ज्ञानी पुरुषांची. ती काय होती, की त्यांचा त्यांच्या मनावरती पूर्ण कंट्रोल असतो. ते त्याला कुठल्याही इंद्रियाच्या द्वारा बाहेर बाहेर जाऊ देत नाही, पटकन आतमध्ये आणतात. बरोबर? त्याच्यामुळे मनावर असलेला कंट्रोल हा फार महत्वाचा आहे. आणि ही जी ओवी आहे ना, ही मला वाटतं थोडीशी लहान मुलांसाठी जास्त ऍप्लिकेबल होऊ शकते. जे मुलं ज्यांचं शाळेमध्ये लक्ष लागत नाही त्यांच्यासाठी. त्यांनी काय म्हटलंय? मनोरथांची या धारसा, वाहणे जयाची या मानसा. धारसा म्हणजे एक समजा नदी. मनोरथांची एक नदी आहे, की आता संध्याकाळी मी क्रिकेट खेळायला जाणार, एक नवीन मनोरथ झाला. मग क्रिकेट खेळला मला तो चिंटू भेटणार. मग मी त्याचा असा असा त्याच्यासोबत जोक करणार. मग चिंटूच्या घरी त्याचा कुत्रा पण आहे. त्या कुत्र्याचा बेल्ट खूप छान आहे. मला पण एक नवीन बेल्ट घ्यायचा आहे. मी पण कुत्रा आहे की काय? मग काय झालं, कुठच्या कुठे ते मन वाहवत गेलं. आणि पुढे टीचर काय शिकवतायत काही लक्ष नाही त्या मुलाचं. हे म्हणजे काय झालं, त्या मनोरथांच्या त्या नदीमध्ये याचा हा भोपळा टुणूक टुणूक करत वाहत गेला. आणि फक्त त्यांचेच भोपळे वाहतात असं काही नाहीये, मोठ्यांचे पण खूप काही वाहतात. फक्त काय आहे, की लहान मुलांचे भोपळे वाहले तरी त्यांच्या हातात काही नसतं. त्याच्यामुळे ते काय करू शकत नाही.
मोठ्या माणसांचं जेव्हा मन असं कुठेतरी वाहवत जातं, तेव्हा काय असतं, लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये एक खूप मोठा फरक आहे. फरक काय आहे? पैसे, फ्रीडम. त्यांना हवं असेल तर ते जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतात, जे पाहिजे ते करू शकतात. थांबवणार फक्त कोण असतं? आपलंच मन, जे आपल्याला सांगतं की हे करणं चुकीचं आहे, ते करू नका. मग आपण थांबू. परंतु हा जो अज्ञानी व्यक्ती असतो, याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, पण थांबवू शकत नाही. का? कारण भोपळा आहे, नदीमध्ये आहे, हम्म. नदी वाहते, आता भोपळा पण वाहतोय. जोपर्यंत तो एखाद्या खडकावर जाऊन फुटत नाही, तोपर्यंत काय तो भोपळा थांबणारा नाही. म्हणून वायूचेनी सावाये, ध्रुव दिगंतरा जाये, दुःख वार्ता होये तैसे जया. वारा सुटला की धूर वाटेल तिकडे, वाटेल तेवढा उंच जातो. त्याप्रमाणे थोडी जरी दुःखाची बातमी ऐकली की त्याचे मन ठिकाणावर राहत नाही. म्हणजे परत मला वाटतं, हम्म. मनाचे श्लोक हे कुठल्या विकारावरती उत्तर आहे? तर हा तो विकार आहे. या सगळ्या ज्या ओव्या माऊलींनी लिहिल्या आहेत, हे सगळे मनाचे विकार माऊलींनी ते लिहिलेले आहेत. पहिला विकार सांगितला की सगळ्या विचारांमध्ये वाहत जाणं. दुसरा विकार सांगितला की मन स्टेबल नाहीये, की तुमच्या आवडीचं आता समजा गृहिणींसाठी एका दिवशी कामवाली बाई आली नाही, तिने सुट्टी मारली शनिवारी, मग मन सैरा वैरा पळायला लागणं, म्हणजे मग काय, ते या कॅटेगरीमध्ये आलं. किंवा एखाद्या दिवशी एखादा व्यक्ती चांगला कुठला तरी पिक्चर बघायला जातोय, पण ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहे, मग मनासारखं झालं नाही, मग काय, त्या दिवशी तर कुरकुर करणारच. पुढले 5 दिवस सगळ्यांना सांगणार इतका छान पिक्चरचं मी तिकीट बुक केलं होतं, इतका ट्रॅफिक बँगलोरमध्ये की मला अजिबात जाता आलं नाही. मग ते जसं आता माझ्या चेहऱ्याचे रंग बदलत आहेत या कॅमेरामुळे, तसं त्या व्यक्तीचे रंग आठवड्याभर बदलत राहतात. जो भेटेल त्याला सांगत राहतात. म्हणून दुःख वार्ता, माऊलीने शब्द काय वापरलाय? दुःख वार्ता. हा म्हणजे न्यूजपेपर बनतो, दुःखाची न्यूजपेपर. वावधणियाची या परी, जो आश्रो काहीची न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे. वावटळ तशी स्थिर असत नाही, तसा तो क्षेत्रामध्ये, तीर्थाच्या ठिकाणी अथवा 7 पुऱ्यांपैकी कोणत्या एका पुरीमध्ये कायम राहण्याचे जाणत नाही. नेहमी कुठे ना कुठे फिरत असतो. जैसा अम, का मातलिया सरडा, पुढती बुडुख, पुढती शेंडा, हिंडण वारा कोरडा जैसा जया. किंवा माजलेला सरडा. बघा माऊलींची उदाहरणं, खूप सारं अॅनिमल किंगडम येत आहे आज. मगाशी मुंगी आली होती, आता माजलेला सरडा आलाय. आणि नुसता सरडा पण नाहीये बरं का, हा माजलेला सरडा आहे. त्याच्यामुळे माजलेला सरडा जसा झाडावरून खाली व खालून वर अशा उगीच फेऱ्या मारत असतो, काही कारण नसताना. जैसा रोवल या विणे, रांजणू थारो नेणे, तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे. तयाच्या ठाई उदंड, अज्ञान असे वितंड, जो चांचल्ये भावंड मर्कटाचे. किंवा रांजण किंवा मडकं पुरल्याशिवाय जसं काही स्थिर राहत नाही, नेहमी काही ना काही काही ना काही सुरू असतं, तसा बेशुद्ध होईल किंवा झोप लागेल तेव्हाच फक्त तो स्थिर राहतो. एरवी सारखा भटकत असतो. हा, बघा इथे थोडस ट्रान्सलेशन कमी पडतंय. माऊलींची ओवी काय आहे? जो चांचल्ये भावंड मर्कटाचे. आणि ट्रान्सलेशन काय आहे? चेष्ट्या पाहिला, अच्छा सॉरी माय बॅड, मी वरचा वाचत होतो. त्याच्या ठिकाणी भरपूर अज्ञान असते, त्याच्या चेष्टा पाहिल्या तर दुसरे माकडच आहे असे वाटेल. म्हणजे माकडाची उपमा दिली आहे का? चंचलपणा करण्यासाठी. अगेन, आपण या सगळ्या डिटेल डिस्क्रिप्शन का वाचतोय? आपलं मनापासून हा विकार जावा म्हणून. त्याच्यामुळे आपण एक काम करूयात, आपण आता सगळ्यांनी छानपैकी ओम म्हणूयात. मोठा श्वास घ्या, ओम म्हणा, आणि आपण एक 30 सेकंदाचं ध्यान करू. आपल्या मनाचं जे मरकट आहे त्याला आपण थोडस जरा कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. ते धावेल, ते 10 ठिकाणी धावेल. तुमचे जे जे आवाज ऐकू त्याच्यावरून धावेल, एखाद्या स्टोरी मागे धावेल,
किंवा मी आता सांगितलं मरकट, तर तुमच्या डोळ्यासमोर माकडच उभं राहील. जे काही असेल त्याला तुम्ही परत आणा. ठीक आहे. चला, एक छोटासा एक एक्सरसाइज करू आपण. तर ओंकार म्हणायचं आहे, आणि ओंकार म्हटल्यावरती आपल्या मनाच्या माकडाला आपण परत पकडून आणायचं आहे. ठीक आहे. आता कशा पुढे आणायचं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुमची जी कुठली आवडीची मूर्ती असेल ती मूर्ती तुमच्या समोर आणा. राम असेल, कृष्ण असेल, गजानन महाराज असतील, कुठली देवी असेल, पण त्यांच्या समोर परत आणून ठेवा. चालेल. चला. चला, आलं का मन परत? कसा होता हम्म. सगळ्यांचा? काय काय तुम्हाला अनुभव आला, तुम्ही मला सांगा. रवी काका, तुम्ही सांगा आधी. अं, नाही, ओंकार म्हणल्यामुळेच आपोआप आपण स्वतः जवळच येतो. हम्म. आणि आत्ता इमिजिएट जर ध्यान कोणाचं करायचं असेल तर अनिकेतच करायला पाहिजे. कारण त्याच्या जवळ त्याच्यापाशी तर आपलं सर्व कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे की तो काय म्हणतोय, कसा म्हणतोय, काय. बरोबर, त्यामुळे ते बरोबर. जमलं बरोबर लागले. अरे वा वा वा, छान छान छान, धन्यवाद धन्यवाद, उत्तम. शीतल, तुम्हाला काय दिसलं? हा अ, मन स्थिर व्हायला मदत झाली. हा. आणि मी शंकराचं हे केलं होतं की शंकराच्या मूर्तीसमोर मन हे ठेवायचं. हो. तसं झालं. चला, उत्तम उत्तम, थँक्यू शीतल. अजून कोणाला सांगायचं आहे? अक्का मावशी? नाही. अजून कोण आहे? यामिनीजी पण दिसत आहेत क्लासमध्ये. यामिनीजी, तुम्हाला काही शेअर करायचं आहे? नाही, सध्या तरी काही असं नाही या विषय सांगण्यासारखं. बरं बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर आता आपण जे केलं, ज्या ज्या वेळी तुम्हाला काहीतरी महत्वाचं कार्य करायचं असेल त्या त्यावेळी आपल्याला हीच ऍक्टिव्हिटी परत करायची आहे. समजा तुम्ही कुठल्या तरी जॉब इंटरव्ह्यू मध्ये जाताय, त्यावेळी जॉब इंटरव्ह्यू मध्ये जॉईन करायच्या 1 मिनिट आधी शांत बसायचं, मन आपलं परत आपल्या समोर आणायचं, शिवांच्या समोर ठेवायचं, परत शिवांसमोर मन ठेवायचं, शिवांना सांगायचं आज जातोय, थोडं काळजी घ्या, आणि मग घुसायचं. म्हणजे काय की बाकी सगळे विचार सगळे दूर होतात. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं स्किल हेच आहे, आपले विचार आपल्या कंट्रोलमध्ये आणणं. याच्याहून मोठा शक्ती कुठलीच नाहीये. म्हणून शिवांना जेव्हा अवतार घेऊन यायचं होतं, तेव्हा त्यांनी कुठला अवतार घेतला? वानर अवतार. आणि वानर अवतार का घेतला? कारण वानर हे सगळ्यात जास्त चंचल असतं. म्हणून त्या चंचलतेलाच मात देणारा कोण? तर हनुमान, ज्यांनी मनाला जिंकलेलं आहे, त्यांनी सगळ्या इंद्रियांना जिंकले. मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. बरोबर. म्हणूनच माऊलींनी सुद्धा इथे म्हटलंय, या अज्ञानी व्यक्तीचं चांचल्य कोणाचं भावंड? तर मर्कटाचंच ते भावंड. आणि पै गा धनुर्धरा, जयांची या अंतरा, नाही ओढावरा संयमाचा. लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरवंडा, तैसा निषेधाची या तोंडा बिहे नाजो. अं, त्याच्या ठिकाणी भरपूर अज्ञान असते. त्याच्या चेष्टा पाहिल्या तर अगदी माकडच आहे असं वाटेल. आणि अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये जो मनोनिग्रह तो लेशभर सुद्धा नसतो. ही 693 क्रमांकाची ओवी. बरोबर. पुढे, ओहोळाला पूर आला, म्हणजे तो लोंढा
जसा वाळूला जुमानत नाही, तसे त्याला विधी निषेधाची मुळीच भीती वाटत नाही. की समजा जे काही विधिनिषेध असतील, हे करू नये ते करू नये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यांना तो अजिबात थांबवू शकत नाही. तो म्हणेल की मला काही जमत नाही बाबा हे सगळं करायला. व्रतांना तो मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो आणि शास्त्र नियम बाजूला ठेवून जो सगळी कामं करतो. ज्याला पापाचा कंटाळा येत नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही, जो लाजेची मर्यादा समूळ उखडून टाकतो, जो कुळाचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा पाळत नाही, बऱ्या वाईट कर्माची ज्याला निवड करता येत नाही, माजलेला पोळ जसा मुकाट फिरतो, तसा वाटेल तसा अफाट वाहतो, किंवा अरण्यातील पाण्याची पाट वाटेल तिकडे वाहतात, त्याप्रमाणे हा व्यक्ती वागत असतो. तर हे सगळी उदाहरणं का दिली आहे? काय कारण आहे? कारण हे आहे की एखादा व्यक्ती जेव्हा वागत असेल, त्यांनी कसं वागावं हे आपण एखाद्याकडनं शिकावं आणि त्यानुसार आपण वागावं. आणि आपल्या मनामध्ये नेहमी या गोष्टी पाहिजे की आपण विधीनुसार वागतो आहे की नाही. की आपण, एक असतं की फॉलोइंग द बेस्ट प्रॅक्टिसेस, की सकाळी उठून गरम पाणी प्या, मग 1.5 तास व्यायाम करा, मग आंघोळ करा, मग स्तोत्र जपा आणि मग ऑफिसला जा. हे सगळं तर आहेच, पण या सगळ्या काय आहेत? चांगल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. दुसऱ्या असतात त्या वाईट ऍक्टिव्हिटीज, ज्या नाही करायच्यात, ज्या निषिद्ध आहेत. म्हणून कार्य जे असतं हे दोन प्रकारचे कार्य दिलेलं आहे. एक असतं विधी निषिद्ध कार्य, त्याच्यामुळे जे जे कार्य चुकीचे आहेत ते तो करतो, जे चांगलं करायचं आहे तो नाही करत. त्याच्यामुळे तो बरोबर हायवे टू हेल वरती तो मनुष्य सारखा असतो. तर आंधळे हातीरू मातले, हातेरू म्हणजे काय? हत्ती. एखादा आंधळा हत्ती जर मातला असेल, का डोंगरी जैसे पेटले. हे दृश्य हे दृश्य मी स्वतः बघितलंय. आता आम्ही जेव्हा नॉर्थ ईस्टला गेलो होतो, तेव्हा एका ठिकाणी आम्हाला रात्री तिथे पोहोचलो होतो आम्ही, आणि पोचताना बघितलं की एक पूर्ण डोंगराने तिथे पेट घेतला होता. तिथलं सगळं गवत, त्याला आग लागली होती. आणि आमचा गुगल मॅप नेमक्या त्याच दिवशी त्यांनी माती खाल्ली. मेन रस्ता सोडून त्या डोंगराच्या डायरेक्शनने आम्हाला घेऊन गेला, साईडनी. मुळे अगदी ती बाजूने बघितलेली आग आहे डोंगराची. हे वाचल्यावरती आता आठवलं. डोंगरी जैसे पेटले. आणि माहितीये का, जेव्हा डोंगर पेट घेतो तेव्हा पूर्ण हवेमध्ये राख असते, राख. त्या दिवशी जर पांढरे कपडे घालून निघालात, ते लहान लहान राखेचे कण इथे येऊन बसतात आणि मग तो शर्ट काळा पण होतो, न कळत, काही न करता. तैसे विषयी सुटले चित्त जयाचे, की विषयांमध्ये तो अगदी सुटलेला असतो, काही थांबवता येत नाही. पै उबधडा काय न पडे, मोकाटू कोणा न आतुडे, ग्रामद्वारीचे आडे नवलांडी कोण. म्हणजे उघड्यावर काय काय पडत नाही, मोकळे सुटलेले जनावर कोणाला सापडत नाही, आणि गावच्या वेशीच्या उंबरठा कोण ओलांडत नाही. आता पुढे 701 पासून 715 पर्यंत कोण म्हणेल? म्हणू का? हा, म्हणा. जैसे क्षत्रियान्न झाले की सामान्य बीक आले, वाणसियेचे उभविले कोण न रिगे, तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे. आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडी, स्वर्गी ही खावया जोडी हेतुनीची, जो अखंड भोगा जते जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी, विषो शिणोनी जाये परी न शिणे सावधू नो हे, कुहिला हाती खाये कोढी जैसा, खरी टेको नेदी उडे लातैनी फोडी नाकाडे, तरी जेवी न काढे मागवता खरू, तैसा जो विषया लागी उडी घाली जळतीये आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी, फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची, तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, तरी त्रासू नैधे धरी अधिक प्रेम, पाहिले ये बाळदशे आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे
भुलोनी ठाके. मग स्त्री भोगिता थांबो, वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकांसी आणि. आंधळे व्याले जैसे, तैसा बाळे परिवसे, परी जीव मरे तो न त्रासे, विषयांसी जो. जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, आता आणिके काही चिन्हे सांगो. हम्म. तरी देहाची आत्मा ऐसे आहे, जो मनोधर्मा वळघून या कर्मा आरंभू करी. आणि उणे का पुरे, जे जे काही आचरे, तयाचे नि आविष्कारे कुंथो लागे. गुंथो लागे. चल, उत्तम. तर आता या ज्या पुढच्या ओव्या आहेत या कशाबद्दल आहेत की, आणि हे सगळं एकमेकाशी निगडित आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. ज्या व्यक्तीचं मन हे सारखं हलत असतं त्या व्यक्तीला तुम्ही कुठलाही असा लॉंग टर्म प्रोजेक्ट द्या, तो करूच शकत नाही. कारण काय, आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की एखादं तुम्ही रोप पेरलेलं आहे तुमच्या अंगणामध्ये, आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगा तुला की तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत या रोपाचं रक्षण करायचं आहे, बस काही करायचं नाही दुसरं. तो व्यक्ती तिथे 15-20 मिनिटं बसेल. मग जसं मगाशी म्हटलं की मनाचा असलेला जो भोपळा होता तो कुठेतरी वाहत वाहत जाईल आणि त्याच्या मागे हा व्यक्ती पण तिथनं जाईल. त्याच्यामुळे जिथे मन स्थिर नाही तिथे तो व्यक्ती पण स्थिर राहूच शकत नाही. म्हणून सगळं काही मनावर अवलंबून आहे. तर माऊलींनी पहिले काय म्हटलं की त्यांनी ज्या ज्या गोष्टी फ्रीली अवेलेबल आहे जिथे कोणीही येऊ शकतं त्यांची त्यांनी उदाहरणं दिली. कसं, जैसे सत्री अन्न झाले की सामान्य बीक आले, वाणसियेचे उभविले कोण न रिगे. म्हणजे आता याचा अर्थ काय की अन्नछत्रातील भोजन कोणी येऊन खाऊ शकतं, बरोबर. सामान्य माणसाला मिळालेला अधिकार कोणीही वापरू शकतो. आणि वेशीचा उंबरठा म्हणजे तुमच्या गावाचं एंट्रन्स हे सुद्धा कोणीही ओलांडू शकतो. याचा अर्थ काय की याच्यावर कुठलंही बंधन नाहीये. तसं हम्म. आपल्या मनामध्ये आपल्याला एक एक सिक्युरिटी गार्ड सारखं ठेवायचं आहे. कारण मन आपलं कसं आहे की शुद्ध कुणा असूच शकत नाही. 100% शुद्ध कोणाचंही मन असणं शक्य नाही. म्हणजे रेग्युलर लोकांचं सांगतोय, संतांचं असतं. परंतु आपण काय करू शकतो याच्याबद्दल की आपण जागरूक जर राहिलो तर आपल्याला कळलं की हा एक विचार चांगला नाहीये, पटकन त्याला ढकलायचं आणि चांगल्या विचाराकडे जायचं. हे जर आपण करू शकू तर आपल्यासाठी मग ही जी ओवी आहे 701 क्रमांकाची ही आपल्याला लागू नाही. नाहीतर काय होऊ शकतं, एखादाच वाईट विचार आला आणि मन कसं आहे, आता आजकाल एक नवीन सॉफ्टवेअर आलंय त्याचं नाव आहे चॅट जीपीटी. तुम्ही ऐकलंय का? म्हणजे एआय हो. सारखं आहे. तर ते हो. एआय मध्ये काय असतं, तुम्ही त्याला जो प्रश्न विचाराल तो ते उत्तर देईल. तुम्ही त्याला म्हटलं की तुम्ही विष टाकलेली खीर कशी बनवायची तो तुम्हाला सांगेल ते सुद्धा. तर मन हम्म. सुद्धा तसंच आहे. आणि याच्याबद्दल आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आणखी एका मोटिवेशनल स्पीच मध्येच त्याच गुरूंकडनं मी अजून एक शिकलोय. हे माझे गुरु जे आहेत त्यांचं नाव आहे टोनी रॉबिन्स. एकदम भन्नाट माणूस आहे, काय हो. काय 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 शिकवतो. एवढा मोठा असेल तो, 8.5 फुटांचा माणूस आहे, जायंट. वे. तर त्यांनी सांगितलं की आपलं जे मन असतं ते आहे आन्सरिंग मशीन. आपण जर आपल्या मनाला विचारलं की मी लवकरात लवकर लठ्ठ कसा होऊ, लगेच आपलं मन तुम्हाला 10 प्रकारचे गोष्टी सांगेल ज्याच्यामुळे आपण लठ्ठ होऊ शकतो. आपण स्वतःला सांगितलं की उद्याच्या इंटरव्ह्यू मध्ये मी नक्कीच फेल होणार आहे, म्हणजेच काय झालं, नकळतपणे हा आपणच आपल्याला दिलेला प्रॉम्प्ट झाला. मग आपलं मन हम्म. लगेच सांगेल हो, तुम्हाला बेसिक उत्तर आठवणार नाही, तुमच्या रेझ्युमे मध्ये तुम्ही दिलेलं खोटं ते लोक पकडतील. मग मे बी त्याला तुम्ही माहिती असाल तुमची हिस्ट्री काय आहे, असं 10 ठिकाणच्या चुकीच्या गोष्टी समोर आणून ते ठेवेल. आणि त्याच्यामुळे भलेही तुमची तयारी खूप चांगली झालेली असेल पण तो इंटरव्ह्यू काही तुमचं मन तुम्हाला क्लिअर होऊ देणार नाही. कशामुळे? कारण मनाचा उंबरठा आपण ओपन ठेवला म्हणून. त्यामुळे त्याच्यासाठीच आपल्याला आपल्या मनामध्ये एक छानपैकी सिक्युरिटी गार्ड ठेवायचा आहे, भीम सारखा स्ट्रॉंग. हम्म. त्याच्यामुळे चुकीचा विचार आला, आता दोन गोष्टी आहेत. चुकीचा विचार आला, एक आपण चुकीच्या विचाराला ढकलायचं, दुसरं आपण आपल्या मनाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं. कुठलं इझी आहे, एक की दोन?
घेऊन जायचं. घेऊन जायचं दुसरीकडे. दूर घेऊन जायचं, बरोबर. दूर घेऊन जायचं हे एकदम सोपं आहे. त्याच्यामुळे आता समजा तुम्ही शिवभक्त असाल, मनामध्ये काहीतरी चुकीचा विचार आला की लगेच म्हणायचं ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय, किंवा शिवांची एखादी छान कथा मनामध्ये प्ले करायची. तो युट्यूब व्हिडिओ बघता बघता आपलं मन त्याच्यामध्ये रुळेल आणि मग तो आलेला जुना विचार, वाईट विचार तो ऑटोमॅटिक दूर होईल. हे एक खूप छान उदाहरण किंवा एक ट्रिक आहे, एक टेक्निक आहे. ही झाली एक टेक्निक. म्हणजे कुठली स्टोरी. दुसरा आहे नाम तुम्ही जप करू शकता. नाम जप करताना तुमच्या लक्षात कितीही तुमचं मन तिथे असेल तरी ते परत येईलच, कारण तुम्हाला ते काउंट करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे काय, जेव्हा तुमच्या मनावरती आतल्या आत खूप कंट्रोल नसेल त्यावेळी आपण आपल्या बॉडीला यूज करायचं. पटकन एक पेपर घ्यायचा आणि पेपरवरती लिहायचं श्रीराम जय राम जय जय राम. 10 वेळा लिहून काढा. ते 9व्यांदा लिहेपर्यंत आपल्या मनात तो विचार गेलेला असतो. फक्त आमच्या सायबर सिक्युरिटीमध्ये सगळ्यात पहिलं स्टेप काय असतं, डिटेक्शन. म्हणजे तुम्हाला आलेला व्हायरस कळला पाहिजे की व्हायरस आलाय. म्हणून आपल्या मनामध्ये सुद्धा डिटेक्शन अतिशय महत्वाचं आहे. ते जितकं लवकर होईल तितकं आपल्याला त्याच्यापासून पळ काढता येईल, त्या चुकीच्या विचारांपासून. त्याच्यामुळे आपल्या मनाचा उंबरठा होऊ नये आणि आपल्या मनाचं काय व्हावं, देव्हारा व्हावा, बरोबर. हम्म. त्यामुळे उंबरठा होऊ नये, देव्हारा व्हावा. वासुदेवजी बोला. तर तुम्ही ते चॅट जीपीटी ते सांगितलं ना, हो हो. तर मला एक प्रश्न होता, म्हणजे हा हा. की हे एक पुस्तक आहे, हा. याच्यावरचं जे चित्र आहे हम्म. तर ते मला फक्त आउटलाईन पाहिजे होते त्याची. आउटलाईन म्हणजे म्हणजे काय? त्याच्यात कलर वगैरे नाही, आउटलाईन. अच्छा तर ते अच्छा, हा आउटलाईन आता आउटलाईन कळलं, हा. तर आता इथं ते काय कोणाकडून मिळेना मला, म्हणजे पुण्यामध्ये. हम्म. तर मग मी मुलीला कोमलला फोन केला US मध्ये. हम्म. म्हणलं आता असं आहे तर का तुला काय करता येत असेल तर कर. हम्म. तर तिने ते तुम्ही आता चाट जी काही शब्द वापरला हम्म. तो, हम्म. GPT. तर हम्म. त्यांना त्यांना त्याच्यावर तिने प्रश्न टाकला तो. हम्म. आणि साधारण तास दीड तास वाट पाहिलं पण त्याने काही उत्तर दिलं नाही. मग रात्री झोपली ती. हम्म. आणि सकाळी ज्या वेळेला उत्तर मिळालं सकाळी, त्यावेळेला हे बघा, हे एक असं चित्र मिळालं. बघा, उत्तम. अरे. हे बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग भक्तीमध्ये, चला. हम्म. रामकृष्ण हरी. हे वा बघा, वा हे वा, उत्तम. छानच. हे दाखवतो. हम्म. आणि हे शेजारी हे. ओरिजिनल. हा. खूपच छान. खूपच छान, खूपच छान. ग्रेट. छान केले. आठवलं लगेच. तर आमचा पालखीचा 50वं वर्ष आहे या वर्षीचं. हा, बरोबर त्यामुळे बरोबर. आम्ही हे छापलेलं आहे, म्हणजे हा, हे अच्छा अच्छा. असं. असं. तर हम्म. त्याच्यावर ते प्रिंट करायचं होतं. बरोबर बरोबर. हम्म. तर म्हणून त्याला त्यामुळे कलर नाही पाहिजे तुम्हाला. हा. तर बरोबर. छानच दिसतंय. बघा हम्म. किती छान. त्याचं- हम्म. त्याच्यामुळे त्या तुम्ही एकदम खूप छान सांगितलं. आणि जसं मी म्हंटल, आपल्या प्रश्नांवरतीच आहे. अजून एक कोट आहे त्याच गुरूंचं, टोनी गुरु आमचे. त्या गुरूंचं कोट आहे की क्वालिटी ऑफ युअर लाईफ डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स यू आस्क युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला जितके चांगले प्रश्न विचाराल तितकं तुमचं आयुष्य सुदृढ होत जाईल. तुम्ही जर स्वतःला प्रश्न विचारत राहिला की आज मी काय हेल्दी खाऊ, तर तुम्हाला बरोबर ऑप्शन्स मिळायला सुरुवात होईल. म्हणून क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स वाढवा आणि जगाचं आणि आपलं जगण्याची क्वालिटी पण वाढवू शकतो. बरं, तर आता कमिंग बॅक टू माऊली. आता माऊली आपले म्हणतील की कुठं दुसऱ्या गुरुकडे घेऊन गेलाच. अं, बरं बरं. पण हा, आता माऊलींनी इथे काय सांगितलंय की ते असे ज्याचे मन वाटेल त्या विषय प्रवेशाला मोकळे असते. कुठलाही विषय त्या मनामध्ये येऊ शकतो. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण समृद्धी असते. जिवंतपणी अथवा मेल्यावरही तो विषय भोगायला मिळाला पाहिजे, अशी ज्याला विषयाची गोडी असते. म्हणून मेल्यावर सुद्धा स्वर्गातही ते मिळावं यासाठी तिथूनच त्याची तजबीज तो नेहमी करत असतो. आणि या एका इमोशनचं उदाहरण आपल्याला आपल्याच कंट्रीमध्ये, मुस्लिम कंट्रीजमध्ये सुद्धा मिळतच असतं.
की मेल्यावरती मला खूप चांगला एक्सपिरियन्स पाहिजे, म्हणून मी जिवंत असताना पाहिजे तितकी घाण कामं करायला तयार आहे. आणि आधीच्या काळी सुद्धा जेव्हा यज्ञ वगैरे यज्ञाचं खूप महत्व होतं, तेव्हा लोक मेनली यज्ञ का करायचे? कारण त्यांना स्वर्ग हवा होता, स्वर्ग प्राप्ती. आणि हम्म. स्वर्ग प्राप्तीसाठी लोक काही पण करायला तयार असतात. आणि त्यामुळेच एक काही काही लोकांना स्वर्ग प्राप्तीसाठी जेव्हा सात्विक पूजा कमी पडते, तेव्हा मग ते तामसिक पूजा पण करायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे स्मशानामध्ये जाऊन प्रेताच्या छातीवर बसून पूजा करायची, अशा सुद्धा प्रकारच्या ते पूजा तिथे करतात. म्हणजेच काय, की आपल्या मनामध्ये ज्या चांगल्या प्रकारचे विचार येतात, त्या चांगल्या प्रकारच्या विचारांमुळेच आपलं पूर्ण एकदम सगळं छान होत असतं. तर आता आपण थोडंसं जरा नेगेटिव्ह उदाहरणं पण घेतली, परंतु शेवटी मला एक तुम्हाला चांगलं उदाहरण द्यायचं होतं. तर चांगलं उदाहरण म्हटलं तर त्या दिवशी अगदी अनायसे मला एक खूप छान स्तोत्र सापडलं असंच म्हणावं लागेल. आणि त्या स्तोत्राचं नाव आहे नाम रामायण. तुम्ही कोणी ऐकलंय का नाम रामायण? नाही नाही. नाम रामायण खूप सुंदर आहे आणि अतिशय सुंदर संकल्पना आहे. तर आपलं जे पुढलं सेशन असेल, त्या पुढल्या सत्रामध्ये किंवा सेशनमध्ये नक्कीच आपण हे थोडंसं अजून डिटेलमध्ये बघूयात. मी तुम्हाला आत्ता याची फक्त झलक दाखवतो. किंवा ऍक्च्युली युट्यूबवर जर लावलं तर आपल्याला इथे त्याचे लिरिक्स पण बघायला मिळतील. म्हणजे काय आहे याच्यामध्ये म्हणजे? रामाचं नाव आहे आणि एक एक नाव घेत 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 त्यांनी पूर्ण रामायण आपल्या समोर येतं बघा. रामायण. शुद्ध ब्रह्म परात् परराम कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात् परराम कालात्मक परमेश्वर राम. शेषतल्प सुख निद्रित राम ब्रह्माद्यमर प्रार्थित राम. की आता इथे कसं की ब्रह्मांनी येऊन विष्णूंना जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी राम अवतार घ्यायचं ठरवलं. हे झालं तिसरं नाव, नाही चौथं नाव. त्याच्या आधी ते कुठे होते? शेषवर झोपले होते महाविष्णू अवतारामध्ये, म्हणून शेष तल्प सुख निद्रित राम. आणि त्याच्यानंतर आलं ब्रह्माद्यामर प्रार्थित राम. मग खूपच त्यांनी सुंदर आहे. मग त्यांनी म्हटलं की आता मी सूर्य, या सूर्य कुळामध्ये मी जन्म घेणार आहे, म्हणून चंड किरण कुल मंडन राम. कुठलं कुल? अच्छा, नाव. हा, कुठलं कुल? तर चंड किरण कुल, म्हणजे सूर्य कुळामध्ये मी येणार. कोणाकडे येणार? श्रीमद दशरथ नंदन राम, म्हणून दशरथांच्या घरी येणार. मग असंच तुम्ही हे पूर्ण जेव्हा म्हणाल, तेव्हा इथे बघा, अं, शबरी दत्त फलाशन राम, शबरीच्या हातचे त्यांनी फळ सुद्धा खाल्लं. तर असे वेगवेगळ्या प्रकारची सुंदर नावं आहेत. आणि मी असे एक लिंक पण आहे, हे जे ज्यांनी म्हटलंय MS सुबुलक्ष्मींनी, हे फार फास्ट म्हटलंय आणि थोडंसं वेगळं म्हटलंय. माझ्याकडे आणखी एक लिंक आहे ज्यामध्ये खूप छान आणि असं खूप साऱ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन म्हटलंय, खूपच एकदम पवित्र वाटतं ऐकताना. तर मला वाटतं आज आपण इथे थांबू, या पवित्र एका कॉर्नरवरती आपण थांबू, रामाच्या नावासोबत थांबू. खूप अं, छान एक सांगितलं काम एकदम. करा, तुम्ही सगळे माझ्या मागे मागे म्हणा. ठीक आहे? हो. शुद्ध ब्रह्म परात् परराम कालात्मक परमेश्वर राम. परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात् परराम कालात्मक परमेश्वर राम. परराम कालात्मक परमेश्वर राम. कालात्मक परमेश्वर राम.
म्हणून आपण हे पूर्ण एकत्र म्हणूयात आणि तुमच्याकडे याचे लिरिक्स पण असतील, त्याचे बोल सुद्धा असतील आणि एकत्र म्हटलं तर खूप छान वाटेल. तर आपण सगळ्यांनी आपापलं सुद्धा प्रॅक्टिस करू आणि एकदा एक 10 मिनिटच लागतात फक्त. त्याच्यामुळे मे बी पुढल्या सेशनच्या शेवटी आपण हा सुद्धा एक प्रयोग करूयात, म्हणजे रामाचं नाव सुद्धा येईल आणि पूर्ण 108 नावांचा जप होतो ते पूर्ण म्हणतात. हो, खूप छान आहे, सुंदर सुंदर, पण तू संकल्पना आहे. आधी पाठव आम्हाला. पाठवतो पाठवतो खूप पाठवतो. सुंदर. आणि जेव्हा रामनवमीचा जेव्हा उत्सव असेल त्यावेळी सुद्धा आपण हे म्हणू शकतो. आणि हे खूप हो. लोकांनी नाही ऐकलंय महाराष्ट्रामध्ये. हम्म. हे नाही. साऊथ इंडियामध्ये जास्त पॉप्युलर आहे, हम्म. मला असं वाटतं. बरं चला, आता आपण आता म्हणूयात पसायदान. पसायदान. चला. आता विश्वात्मके देवी विश्वात्मके देवे वेणी वाजयन्ते वेणुवाजते तोषावे तोषावे तोषणी मजद्यावे द्यावे पसायदान हे जे खाण्याची खेळांची वेळकटी वेळकटी सांडो सांडो तया तया सत्कर्मी रती सत्कर्मी रती वाहो वाहो भूता भूता परस्परे परस्परे पडो पडो मैत्री वांचे मैत्रीवांचे दुरितांचे निरजावो निरजावो विश्वस्वधर्म सूर्ये स्वधर्म स्वाहो जो जे जो वांछेल तो ते लाहो लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर ईश्वर तीर्थांची तीर्थांची मांदियाळी अनवरत भूमंडळी मंडळी भेट तू भूता चला कल्प कल्प जे करून ते नाव नाव चेतना चिंतामणी जे गाव गाव बोलते जे बोलते अर्णव पीयूषांचे चंद्रबिंबचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी त्रिलोकी भजिजो भजितो आदिपुरुषी अखंडित आणि आणि लोकजीविये विशेषी लोकी विशेषी ये लोकी दृष्टा दृष्टा दृष्ट विजये विजये हो आवेजी येथम श्री विश्वेश्वराहो हाईल दान पसारो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला येणे परे ज्ञान देवो सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय श्री कृष्ण मरो इकडे ये. एक मामा श्री गुरुदेव दत्त. ए मनो मामा. चला, छान वाटलं सगळ्यांना भेटून, सगळेजण आले. आता आपली परत भेट होईल पुढच्या मंगळवारी आणि आपलं ही चर्चा आपण कंटिन्यू ठेवू. हा हा. हो ध्रुव दिसतोय मला. छान झालं. भेटायला मगाचपासून अनिकेत मामा अनिकेत मामा. हाय ध्रुव. बोल. ओ अमेरिका शर्ट. त्याचं शर्ट बघ आधी, कॅप्टन अमेरिका. कॅप्टन अमेरिकेचा शर्ट आहे का? अरे वा, मस्त रे. काय हे आम्हाला थोडं खाली कर, दिसत नाही आम्हाला. कॅमेरा समोर आहे ना, आम्हाला नाही दिसलं. हे ब्रो गेला तिकडे. जाऊ दे जाऊ दे. तुझा म्हणून आलो गावात. अच्छा 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 अच्छा. ओके ओके. आता काय भेटणारच आहे आपण लवकरच. चालेल चालेल चालेल. ओके चला, गुड नाईट सगळ्यांना. काळजी घ्या. हो. बाय. बाय.